जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी म्हणजे पवित्र पोर्टलवर एक नवीन जाहिरात सध्या पब्लिश झालेली आहे. ती जाहिरात म्हणजे PMCची जाहिरात आहे. त्याच्यामध्ये एकूण वेकन्सी 28 पदाची या ठिकाणी एकूण जाहिरात आलेली आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 6वी ते 8वी आणि 9वी ते 10वी अशी ही पदं या ठिकाणी आलेली आहे. तर कोणत्या प्रवर्गाला नेमकं किती वॅकन्सी सध्या PMCमध्ये आली आहे, तसंच माध्यम कोणतं असणार आहे, तर संपूर्ण डिटेल्स आज आपण त्या जाहिरातीमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ती महत्त्वाची नवीन जाहिरात. मित्रांनो, ज्या विविध जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असेल, तसं नगरपालिका असेल, तसंच नफा असेल, मनपा असेल, त्यांच्या देखील जाहिराती सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड होण्याच्या मार्गावर आहे. तर अतिशय महत्त्वाची ही एक महत्त्वाची जी जाहिरात आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर. तर ही जाहिरात आहे PMCची आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, जी महत्त्वाची जी अपडेट आहे, तर ही जी जाहिरात आहे ती साधारण बघा 16/1/2024 या ठिकाणी अपडेट झालेली आहे. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात. तर अशा ह्या जाहिराती, ह्या महत्त्वाच्या जाहिराती सध्या पवित्र प्रणालीवर जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी सर्व अपलोड झालेल्या आहेत. तशाच ज्या काही PMCची आहे, नगरपालिका, महानगरपालिका देखील या ठिकाणी जाहिराती अपलोड करण्याचा या ठिकाणी मार्गावर आहे. तर ही जी जाहिरात आहे ती महत्त्वाची जाहिरात असणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, ही महत्त्वाची जाहिरात म्हणजे या ठिकाणी एकूण जी पदं आहे ती 28 पदाची या ठिकाणी जाहिरात सध्या अपलोड झालेली आहे. तर ह्या जाहिरातीमध्ये बघा, महत्त्वाचे जे काही प्रवर्ग वाईज ह्या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीला किती या ठिकाणी वेकन्सी सध्या अपलोड झालेली आहे, तर ते देखील या ठिकाणी देण्यात आलं आहे. तर त्याच्यामध्ये बघा, ही महत्त्वाची जी जाहिरात आहे ती मराठी माध्यमाची या ठिकाणी अपलोड झालेली आहे. तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात, जे काही आरक्षण निहाय रिक्त पदाचा तपशील या ठिकाणी देण्यात आला आहे. त्याच्यामध्ये बघा, SCसाठी या ठिकाणी 1 पद आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढचं जे आहे, EWSसाठी डायरेक्ट 2 पदं या ठिकाणी देण्यात आली आहे. आणि महत्त्वाचं या ठिकाणी जे काही ओपन वर्ग आहे म्हणजे खुला प्रवर्ग, तर त्याच्यासाठी या ठिकाणी एकूण 25 पदं आहे. म्हणजे या ठिकाणी जवळपास या ठिकाणी 28 पदांची जाहिरात सध्या ही पवित्र प्रणालीवर अपलोड ही झालेली आहे 16 तारखेला. तर अतिशय महत्त्वाची ही PMCची जाहिराती या ठिकाणी पवित्र प्रणालीवर अपलोड झाली आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, जे महत्त्वाच्या वेकन्सी आहे त्या आहे 6वी ते 8वी आणि 9वी ते 10वीसाठी या ठिकाणी वेकन्सी सध्या अपलोड झाली आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, 6वी 8वीसाठी कोणते विषय आहे आणि 9वी 10वीसाठी कोणते विषय आहे त्या या ठिकाणी खाली देण्यात आले आहे. ते देखील या ठिकाणी बघूया. तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, ही महत्त्वाची जी जाहिरात असणार आहे ती मराठी माध्यमाची आहे. या ठिकाणी बघा, ग्रॅज्युएट टीचरचं आहे 6वी ते 8वीसाठी. तर महत्त्वाचा या ठिकाणी विषय जो आहे, पहिला विषय लँग्वेजचा इंग्लिश विषय आहे. तर इंग्लिश विषयाचं या ठिकाणी बघा एकूण 4 वेकन्सी सध्या या ठिकाणी जाहिरातीमध्ये आलेल्या आहे. तसंच बघा, पुढचं या ठिकाणी ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वीसाठी या ठिकाणी महत्त्वाचं मॅथमॅटिक्स हा विषय आहे. त्याच्यामध्ये बघा मराठी माध्यमाचा आहे. तर ह्याच्यात मॅथमॅटिक्सच्या 6 वेकन्सी सध्या अपलोड ह्या झालेल्या आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा या ठिकाणी बघा विषय आहे ग्रॅज्युएट टीचरचा 6वी ते 8वीसाठी. त्याच्यामध्ये या ठिकाणी सायन्स विषय देण्यात आलेला आहे. तर सायन्स विषयाच्या या ठिकाणी 4 वेकन्सी सध्या अपलोड ही झालेली आहे. तर अतिशय या ठिकाणी महत्त्वाच्या ह्या वेकन्सी असणार आहे. तसंच बघा, पुढचा जो महत्त्वाचा विषय आहे या ठिकाणी जो 6वी ते 8वी या गटासाठी ग्रॅज्युएट टीचरचं मराठी माध्यमचा आहे, तो आहे जिओग्राफी विषय, भूगोल विषय ह्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. भूगोल विषय या ठिकाणी बघा शिकवण्याचे माध्यम मराठी असणार आहे. तर ह्याच्यामध्ये 4 वेकन्सी या ठिकाणी देण्यात आलं आहे. भूगोल विषयाचं देखील या ठिकाणी जे काही वेकन्सी आहे ती सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड ही झालेली आहे. तसंच बघा, पुढचं जे आहे 9वी आणि 10वीसाठी, कारण ह्या संदर्भात जे काही 9वी आणि 10वी किंवा 11वी 12वी ह्याच्या वेकन्सी आपल्याला पवित्र प्रणालीवर ह्या ठराविक ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तसंच ह्या ठिकाणी ज्या PMCची ही जाहिरात आहे, तर ह्याच्यामध्ये देखील ह्या ठिकाणी 9वी आणि 10वीच्या वेकन्सी आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, महत्त्वाचा जो काही विषय देण्यात आला आहे ग्रॅज्युएट टीचर 9वी ते 10वी मराठी माध्यमसाठी, ह्याच्यामध्ये इंग्लिश विषय आहे लँग्वेजचा. तर त्याचं बघा 5 वेकन्सी या ठिकाणी देण्यात आल्या आहे. तसंच बघा, या ठिकाणी दुसरा जो विषय आहे तो आहे मॅथमॅटिक्स. त्याचं देखील या ठिकाणी 5 वेकन्सी देण्यात आल्या आहे 9वी ते 10वीसाठी. तर अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी महत्त्वाचे जे विषय आहे त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि या ठिकाणी सायन्सचे या ठिकाणी जागा आपल्याला येताना या ठिकाणी दिसत आहे. तसंच जिओग्राफी हा विषय एक महत्त्वाचा विषय होता, त्याची देखील या ठिकाणी 4 वेकन्सी सध्या PMCमध्ये या ठिकाणी अपलोड करण्यात आली आहे. तर अशाच वेकन्सी या ठिकाणी महत्त्वाच्या वेकन्सी सध्या पवित्र प्रणालीवर ह्या अपलोड होण्याचा कामकाज सुरू आहे. तर आपल्याला माहिती आहे की जे काही सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही जाहिराती आहे ते पवित्र प्रणालीवर अपलोड झालेल्या आहेत. तसंच जे काही खाजगी संस्थेमध्ये विनाअनुदानित अनुदानित ज्या काही शाळा आहे, तर त्यांच्या देखील वेकन्सी अपलोड करण्यासंदर्भात महत्त्वाचं पत्र इश्यू सध्या झालेलं आहे. तर त्यांना जे 22 जानेवारीपर्यंत या ठिकाणी जाहिराती ह्या कोणत्याही परिस्थितीत
देण्यासंदर्भात महत्त्वाचं पत्र या ठिकाणी इश्यू झालेलं आहे. तर जी लास्ट मुदत या ठिकाणी असणार आहे 22/1 या ठिकाणी पत्रानुसार जाहिराती सध्या पवित्र प्रणालीवर खाजगी संस्थांना अपलोड करण्यासंदर्भात महत्त्वाचं पत्र देखील इश्यू केलेलं आहे. तर आशा करूया अशाच प्रकारच्या ज्या काही महत्त्वाच्या जाहिराती आहे तर त्या देखील ज्या खाजगी संस्थाच्या जाहिराती असेल तर त्या देखील या ठिकाणी पवित्र प्रणालीवर मोठ्या प्रमाणात येऊ. कारण ज्या खाजगी संस्थेमध्ये साधारणतः जे काही 9 ते 12 म्हणजे हा जो गट आहे म्हणजे जे 6वी ते 8वीसाठी तर जागा असतातच, पण सर्वात जास्त ज्या वेकन्सी असतात त्या 9 ते 12च्या वेकन्सी खाजगी संस्थेमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतात. तर खाजगी संस्थेचं या ठिकाणी जी काही मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात. तर आशा करूया जे काही 9 ते 12च्या वेकन्सी आहे त्या देखील या ठिकाणी महत्त्वाच्या पवित्र प्रणालीवर अपलोड हो, हे आपण एक आशा करू शकतो. कारण जे काही करायचं आहे ते संस्था स्वतः या ठिकाणी अपलोड ह्या करू शकतात. तर बघूया 22 तारखेपर्यंत नेमका किती संस्थापन या ठिकाणी जाहिराती सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड केल्या आहे. एकंदरीत जी काही जाहिराती नेमकी किती पदाची या ठिकाणी होईल ते नेमकं जोपर्यंत जाहिराती संपूर्ण अपलोड होत नाही आणि जोपर्यंत प्रेफरन्स आपल्याला या ठिकाणी लॉक करण्यासाठी सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला ते जाहिराती नेमक्या किती पदासाठी या ठिकाणी सध्या जाहिराती होणार तो एक फायनल स्टेटमेंट जे काही आकडेवारी असेल ते देखील या ठिकाणी माहिती होणार नाही. तसं जो काही सर्वसाधारण जी आकडेवारी फिरते आहे ती आपल्याला सर्वांना माहितीच आहे. तर ती एक म्हणजे अंदाजित एक आकडेवारी आपल्याला ती एक सांगता येईल. तर अशाच प्रकारच्या ज्या महत्त्वाच्या वेकन्सी आहे तर ह्या प्रत्येक वेकन्सी एकदा स्वतः ॲनालिसिस करा आणि तुम्ही ज्या ठिकाणी पात्र होत आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा प्रेफरन्स जेव्हा जनरेट होईल तेव्हा तुम्ही व्यवस्थित विचार करून सतत विवेक बुद्धीने तुम्ही प्रेफरन्स हे देऊ शकतात. कारण ज्या वेकन्सी या ठिकाणी जर कमी प्रमाणात या ठिकाणी आल्या तर या ठिकाणी जे काही मेरिट आहे तर ती हाही लागू शकते. कारण ह्या ठिकाणी कॉम्पिटिशन सध्या वाढलेली आहे. कारण जे विषय वाईज या ठिकाणी वेकन्सी येताना आपल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये जे काही समाजशास्त्र असेल आणि भाषाच्या या ठिकाणी वेकन्सी आपल्याला मुबलक प्रमाणात या ठिकाणी दिसत आहे येताना. तर अतिशय या ठिकाणी बघा महत्त्वाच्या या ठिकाणी वेकन्सी सध्या आलेल्या आहे. तर ज्या विषयामध्ये तुम्ही पात्र असणार GRनुसार ज्या पात्रतेनुसार या ठिकाणी महत्त्वाचे GR आहे ते GR आपल्या टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी त्याच्यावर देखील देण्यात आले. तर त्याचा देखील व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा. नेमकं तुमची पात्रता काय आहे, शैक्षणिक पात्रता असेल, व्यावसायिक पात्रता ती एकदा व्यवस्थित बघून घ्या. आपल्या चॅनलवर व्हिडिओ देखील आहे पात्रतेसंदर्भात तो देखील तुम्ही बघू शकतात. तसंच इतर ज्या जाहिराती आहेत त्याच्या देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. चॅनल एकदा चेक करा कोणकोणत्या जाहिराती सध्या आलेल्या आहे सविस्तर माहिती ह्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. तर ही जाहिरात देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करण्यात येईल. तर तुम्हाला ही जाहिरात पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी भेट देत राहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून महत्त्वाच्या जे अपडेट आहे शिक्षक भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षेसंदर्भात ते तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल. तर भेटूया एखाद्या नवीन इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.